अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई की. नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आगवे. येथे नमनाची आनावे, शून्याकार शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वमीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी, मज दीनावरी असावी. चित्ती धरीला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो सुखीवाद, वधू आता कथानुवाद. जे रे संतोषीय गोविंद, स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची आधारी. त्याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना, पूर्वी तयाची मनकामना. तेवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमणा, दासा प्रतिपाळित. मग म्हणे क्षीराब्धिशायी, ऐके हो कांचन देही. यामल मासाचे ठाई, काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प, काही तरी कीजे दान तप. होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असो जो न करी, तो रौरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जाणपा. ऐसे ऐकुनी उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दीनोद्धार, प्रश्नाक्षर ऐकिजे. किम कार्य ते हे स्वामी जगन्निवासा. निर्धनाते उपाय कैसा, दुराचारी पुण्यलेशा. स्वप्नी नेणे कैसा तो, अविवाकी असते प्राणी. पशुवत विचरती या जनी, तया प्राणियाते कैसे नी. मुक्ती घडे स्वामी राजा, यासी उपाय केउता. तो सांगिजे कृपावंता, म्हणून चरणी ठेविला माथा. मग अनंत बोलत, तरी ऐक हो सुंदरी. द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट व्हावे शरीरी. साधू दर्शने महालाभू, देवदर्शन पुराणी. काया कष्ट विजे गोसवेनी, तया ते न लागे कपर्दिक दानी. तपे करुनी मी तोषे, येच विषयी इतिहास. ऐसे हो स्वस्थ मानस, जयाचे मज संतोष. तोची प्रकार अवधारी, या भुवनैत्रयाचे ठाई. गौतमी ऐसे दैवत नाही, जिणे कष्ट उनिया देही. क्षीरवृष्टी करी जगाते, तरी प्रत्यही करावे पूजन. न घडे तरी मळमासी जाण, मासवरी करावे पूजन. ते निरूपण अवधारी, एक मास पर्यंत जाण. स्वये नक्त करावे आपण, प्रातकाळी करुनी स्नान. देवतार्चन पैकी जे, मग करावे गौतमी पूजन. तयान एवढे नसे पुण्य, घालुनी तृणधान्य. भावे चरण वंदावे, गौ पूजेला विजे भाळी. तेणे स्नान केले यमुना जळी, उठोनी या प्रातकाळी. आधी गौतमी नमामी, मग गौतम पुत्रा करुनी वंदन. गोमय सडा संमार्जन, तया योगे पवित्र सदन. होय जाण तयाचे, तया घरी लक्ष्मी निवास. ठाव नसे रोग अपमृत्यास, निरंतर करी निवास. सदैव यश तोला आहे, ऐसे गौतमीचे पूजन करून. मग सुशीळ सपत्नीक द्विज बोलवून, तयाची पूजा अर्ध्यपादादि करून. द्यावे दान तया प्रती, सालंकारी संयुक्त करून. दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण, गळा पुष्प माळा घालून. घंटा बांधून दान द्यावे, तये घंटेचा होता नाद. स्वर्गी सुख पावे पितृवंद, उतरोडी वैतरणीचा कंद. सुख संवाद तो करी, पुरुष अथवा हो का नारी. उभयता लाभाची समान परी, गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी. दैवत आन असे ना, गौतमी वीण न होय यज्ञ. गोक्षरे वीण न घडे हवन, पंचामृता वीण न घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूचे, जया घरी गौतमीचे पूजन. पवित्र तयाचे सदन, येथे नसे सडा संमार्जन. जाणावे सदन स्मशान ते, पाहते गौतमी परोपकारी. तृण पक्षून अरण्य माझारी, स्वइच्छा जळाते प्राशन करी. भारक वणिकावरी घालिना, स्वसदनी येऊन जाण. क्षीरवृष्टी अमृत समान, तेणे तृप्त होती अबलाजन. ऐसी कृपा घन धेनुती, गोमये पावन सदन. अंगस्पर्शे पाप क्षाळन, गोमूत्रे पंचगव्या ते पवित्रपण. शास्त्री जाण बोलिलेसे, प्रायश्चित्त घेता जनाप्रती. देहाचे दोष दहन होती, मग ते सुखे नांदती. प्रसादे धेनुचिया, ऐसे धेनुचे करून पूजन. मग ते ब्राह्मणा द्यावी दान, तेणे पुनीत होती जन. जग जीवन संतोषे, कृपा करुणी तयावरी. प्राप्त करी निजपुरी, न विसंबे क्षण भरी. ऐसे मुरारी बोलिला,
ऐसे केली या गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रसमृता सहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे त्रयोदश गुणी तांबूल वेला लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकुळ तोषवावे मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे तत्काळ मनी अहंकार उठे अहंकारे मी तव न भेटे नीते पोटे पडे मी म्हणून यथा सांग कर्म ते घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ऐसे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझे मी अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी परितयाची वचने गोमटी पाववी शेवटी सिद्धी ते या लागी निरहंकार जाण करावे जपतपदान पुण्य तयाती जनार्दन न विसंवेक्षण धरी माझा मज अहंकार जाहला ग्रीव जाहलो तये वेळा म्हणून सकल जगाला करुणी गलबला सांगतो थोडे करा अथवा फार परी मनी न धरा अहंकार तेणे तुष्टे सर्वेश्वर वाहे भारतयाचा यदर्थी श्लोक गीतार्थाचा पार्था प्रतिनिरोपिला साचा तोची अभिप्राय येतीचा मनी आणा निर्धारे ही का ऐसे फलाशा रहित दान जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दाऊ जया आवडी मोक्षाची तेणे पूजा करावी नेमाची मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार ऐसे हे गो महिमान तुझ म्या केले निवेदन म्हणून स्वये जनार्दन लक्ष्मी प्रती आपण सांगत तोची अभिप्राय आघवा तुम्हा श्रोतिया बरवा प्राकृत भाषेची या गौरवा किंतु न धरावा मानसी संमती साक्ष द्यावी आदरे माझी पद्य रचने होती अक्षरे स्फूर्तिदाता श्री रघुवीरे तया आधारे बदलो पै ऐसी या गोपूजनाचे विधान भावे कतिरी पूजो निदान तयाची यमयातना चुकोन पावे सदन मोक्षाचे यदर्थी संशय न धरावा साक्षेपी लोक परिसावा संमतेसी प्रयत्य पहावा पद्मपुराणीचा पै मग लक्ष्मी म्हणते माधवा ऐसा महिमा सांगता बरवा परिसंदेह माझिया भावा तो निरसावा स्वामिया गौतमी देवी अवतारी आणि प्रचिती सपरोपकारी देवी ती विष्ठा भक्षक निर्धारी काय म्हणनिया मग बोले रमाधव ऐक याचा अभिप्रावो शापास्तव पाहावो विष्ठा भक्षक ते झाली तरी शापतो कवणाचा परिसे भाव पैयेतीचा सदाशिवे दिदलासाचा शाप साचा ती येते एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून परी निवेदिले बरवे जे अमुचे मुकुटाते अवलोकावे आणि सत्वर यावे माघारे तया देखता आम्हा लागी निरोपिता झाला महायोगी अमुचे पदतळ पाहुनी वेगी परतून यावे माघारे ऐसी आज्ञा कैलासनाथे दिदली आम्हा उभयाते अभिमानी जणोनी ब्रह्म्या ते मुकुट शोधा ते तो गेला मग आम्ही जाऊनी पाताळा शोधिता झालो रसातळा अतळ वितळ सुतळा सप्त पाताळा शोधिले परी ठावन लागे चरणाचा खेद खिन्न होऊन तेथे साचा परतून आलो न बोलवे वाचा शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख हे देखून कैलास नायक माते आश्वासून नावेक बैस क्षण एक पै आता तो इकडे ब्रह्मदेवे काय केले 21 स्वर्ग धुंदाळिले परी मुकुटाचा अंत न कळे म्हणे परतोनी जाता भेदन दिसे मज लागी तव कुडी बुद्धी उपजली अंतरी तो धेनू आणि केतकी ते पाचारी साक्ष द्यावया शिवाजवळी चला समागमे माझिया ऐसी समागमे घेऊनी कमळासन आला कैलास भुवनी रुद्राक्षा ते नमुनी बोलता झाला पै परम आवेशे बोले तेव्हा मुकुट पाहुनी सदाशिवा साक्षी घेऊनी येथवा दर्शना ते पै आलो साक्ष पुसता चंद्रमौळी असत्य बदलो ते वेळी म्हणून क्रोधे शापिली दोघांते नीलकंठे तै पासूनी विष्ठा भक्षक धेनू झाली असे देख अपूज्य झाला तो केतक ऐसे कथानक पूर्वीचा तुझिया संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती धेनू सर्वांगी पवित्र म्हणती मुख जाणते अपवित्र मागुती संशया ते धरून म्हणे माधवा लागून तरी सरस्वती ते निवासस्थान जिव्हाग्री असे की ऐसिया कुशळ स्थानी सरस्वतीने निवास काय म्हणून मग बोले मोक्षदानी ऐक कथनी तेची पै एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा
कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी, हे अंतरी जाणविले शिवाचे, मग शापिले ती येते, अकुळी घडे वास तुते, अपवित्र ते गर्वित, ऐसा शाप सरस्वतीसी, देत झाला कैलासवासी, म्हणून या जिव्हाग्रेसी, निवास तयेसी पै झाला, आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी, आरी कुळीवंताचे घरी, कुळी उपजे मूर्ख पुत्र, तथापि विद्या असली किंचित, तरी गर्व केला निपात, तया गर्वाने वाताहत, अकुळी जन करिताती, कुश्चित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मग बोलो नेदी कवणासही, मदबळे विद्येची नी, असो आता हे प्रस्तुत, पुढे होणार ते कथिले निश्चित, परी जे जन शुचिष्मंत, तयाने अपुले हित साधावे, अकिंचिन असलिया जाण, पर्वकाळी न गळे दान पुण्य, ग्रहण आलिया ही जाण, नेदी विजवून अडकारुका, म्हणून या मलमासी, भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेसी, गोब्राह्मणासी आदरे, ऐसी एक मास करिता पूजा, मज आभार होय अदोक्षजा, कृपाळू होऊन या पूजा, घालून निवारी पापाते, पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे, इतुका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदी माधवा, तोची अभिप्रावो आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासे, इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित द्वितीयोध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति द्वितीयोध्यायः.